महिला प्रतिनिधी म्हणून शेवटचं. शेतकरी प्रतिनिधी पण आहे मी. सभापतीजी, मी काल पण माझ्या भाषणामध्ये एक उल्लेख केला की मोठ्या प्रमाणामध्ये हिंगोली, वाशिम किंवा तो परिसर जो आहे तो हळद उत्पादक शेतकऱ्यांचा भाग आहे आणि आम्ही सारखी मागणी करतो आहे की ड्रायर आम्हाला उपलब्ध करून दिले पाहिजेत. जिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील अशा पद्धतीचं शेतकरी काम करतो आहे किंवा त्याला तो हळदीकडे वळलेला आहे, त्याकडे तो गेलेला आहे आणि मग सोयाबीन थोडंसं बाजूला आता पडलेलं आहे, तर हळदीकडे ते आहेत. मग आपण जे कर्जमाफीचा विषय करतो, शेतकऱ्यांना जर तुम्ही मुबलक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि त्यांना जर चांगला भाव मिळत असेल तर उद्या सरकारची कर्जमाफी पण त्यांना हवी नको. त्यांना आपण जे भाव मिळते आहे, माझं म्हणणं असं आहे की जो भाव मिळते त्यामध्ये ते खुश आहेत. 15,000 रुपये मिळत आहेत, पण त्यांना ड्रायर उपलब्ध करून दिले पाहिजे. ऑर्गॅनिक जी काही हळद आहे ती बाहेर देशामध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी त्याही संदर्भामध्ये मी काल बोलले, त्याच्यावर ते मला काही उत्तर मिळालं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक आहे की कर्जमाफी ज्या पद्धतीने आपण शेतकऱ्यांना देतो आहे तर हमी भावाचा विषय आहे, ती फरकाची रक्कम का आपण देत नाही? राज्य सरकारने ती फरकाची रक्कम द्यायला पाहिजे. कारण प्रस्ताव आपण केंद्राकडे पाठवतो, केंद्र त्याच्यामध्ये 500, 1000, 700 रुपयाचा फरक देतो आपल्याला, पण आपल्याला जे अपेक्षित आहे ते मिळत नाही. मग ते राज्य सरकार का करत नाही असाही माझा या ठिकाणी प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं माझ्या प्रश्न केंद्र सरकारकडे आपण हमी भावासाठीचा आपला प्रस्ताव पाठवतो, त्यानंतर केंद्र सरकार हमी भाव ठरवतो, पण त्याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित आहे 2000, 4000 सोयाबीनला मी काल पण बोलले 7,500, 8,000 भाव मिळाला पाहिजेत. मंत्री महोदय करा सुरू. तो दिला पाहिजे ना, सगळ्या पिकांसाठी दिला पाहिजे, ही माझी मागणी आहे.